मित्रांनो, तुम्ही ऊसाची लागवड करून जर समजा 30 दिवस, 40 दिवस, 45 दिवस झालेत, पण आणखीन ऊस फुटला नाही. म्हणजे जी कांडी लागवड केली आणि ही कांडीची लागवड करून पण आपले 40-45 दिवस झालेत, पण आणखीन पण ऊस फुटत नाही, तर त्याचे काय कारण आहेत ते आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं जे पेज आहे, ह्या पेजला आपण पाहत आहात. तर ह्याचे जे कारण आहेत, ह्याचे दोन कारण आहेत. एक तर पहिली गोष्ट, ह्या वर्षी पाऊस जास्त झाला आणि दुसरं कारण आहे किंवा जे ह्या वर्षी थंडीचं प्रमाण आहे हे जास्त आहे. तर पाऊस जास्त झाला तर त्याचं काय कारण आहे आपला ऊस न फुटण्याचे, हे मी तुम्हाला सांगतो. पाऊस जास्त झाल्यामुळं ऊसाची नोंद लवकर देण्यासाठी शेतकरी मित्रांनी आपल्या गडबड केली आणि जमीन लवकर नीट केली नाही, म्हणजे चांगली नीट केली नाही. तर त्याला जमीन नीट करण्यासाठी 1-2 वेळेस तिरी, मोगडा, पाळी काय असेल ते 1-2 वेळेस हाणायला पाहिजे होतं. 1-4-5 दिवस ती जमीन पुन्हा सुकून द्यायची, परत पुन्हा एकदा हाणायचं. तर अशा प्रकारे जमिनीची मशागत हे करणं आपलं गरजेचं होतं आणि चांगल्या प्रकारे मशागत नाही झाली आणि पाऊस पडल्यामुळं आपली जमिनीमध्ये बुरशी धरून राहिली ती जमीन आणि लगेच आपण तशा ओल्या जमिनीमध्ये ऊसाची लागवड केली आणि त्या टिपराने आपल्या बुरशी धरली. जे आपलं ऊस आहे कांडी, त्या कांडीनं आपली बुरशी धरली आणि बुरशी धरल्यामुळं आपला जे ऊस आहे हे ऊसाची मुळ्या आल्या, पण त्याला वर कोंब लवकर येत नाही आणि फुटत पण नाही. बऱ्याच वेळेस त्याच्यात आळी पण आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, दुसरी गोष्ट ही आहे की ह्या वर्षी थंडी भरपूर आहे. तर थंडी भरपूर असल्यामुळं ऊसाला फुटवा येण्यासाठी जे टेम्परेचर लागत असतंय हे 22च्या पुढं ते 28°C, 22° ते 28° इतकं त्याला फुटवा येण्यासाठी तापमान लागत असतंय. पण थंडीचं जर प्रमाण पाहिलं तर संध्याकाळी जर आपण 4 वाजता 5 वाजता जर टेम्परेचर बघितलं तर 5°C वर 6°C वर इतकं टेम्परेचर खाली चाललंय. त्याच्यामुळं बऱ्याच शेतकरी मित्रांच्या वावरामध्ये हे जे ऊस न फुटणे हे प्रॉब्लेम यायला लागले. तर ह्याच्यावर पण उपाय काय केला पाहिजे? तर ह्याच्यावर आपण उपाय केला पाहिजे की आपलं ज्या वेळेस आपण ऊसाची लागवड करतो त्यावेळेस आपण त्याला बेसल डोस दिला पाहिजे आणि बेसल डोसमध्ये जे आपलं सल्फर बेंटोनेट येत आहे ह्याचा पण आपण वापर करायला पाहिजे होता. तर बेसल डोसमध्ये जर आपण ते वापर केला असता तर नक्कीच तुमच्या ऊस फुटण्यामध्ये ऊसाचं जे उगवण शक्ती होणार आहे तर ह्याच्यामध्ये फरक नक्कीच पडला असता. तर शेतकरी मित्रांनो, हे दोन कारणं होते, पाऊस जास्त झाला आणि थंडी जास्त आहे. तर ह्या दोन गोष्टीमुळे आपल्या शेतातला ऊस फुटत नाही. त्याच्यामुळं हे दोन कारणं आपल्या शेतकरी मित्राला मी सांगितले. भरपूर शेतकऱ्याचे फोन येत आहेत आणि शेतकरी पण भेटून सांगायला लागलेत किंवा आमचा ऊस फुटत नाही. तर ह्याचे हे दोन कारणं होते. तर आता आपण ह्याच्यावर जर समजा तुमचा ऊस फुटत नाही तर ह्याच्यामध्ये एक सल्फर WDG 80% 90% मिळतंय. त्याची आपण ड्रिचिंग ह्या ऊसाला केली पाहिजे. म्हणजे आपल्या जमिनीतला आता तापमान वाढेल आणि आपलं जे ऊस आहे हे फुटायला मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं तुम्ही पेज पाहतात. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.